नमस्कार. ॲडव्होकेट योगेश माकणे पाटील, अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष. मित्रांनो, दिवसेंदिवस महाराष्ट्र विक्रीला ठेवलेला आहे याची आत्तापर्यंतची अनेक उदाहरणं, त्याचे निर्णय याच्यावरती लोकसंघर्षाने टीका केलेलीच आहे. आता हा नवीन निर्णय तुम्ही जर का बघितलात, ज्याच्यामध्ये बातमी बघा कशी लावलेली आहे. ह्यात पण एक गंमत आहे. एकनाथ शिंदेचं जो विभाग आहे, अर्बन डेव्हलपमेंट विभाग, त्या अर्बन डेव्हलपमेंट विभागाने निर्णय घेतलेला आहे की शहरांमधली जी मोकळी मैदानं आहेत, मोकळी मैदानं याचा अर्थ खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियम पासनं ते कोल्हापूरच्या शिवाजी ग्राउंड पर्यंत सगळ्या प्रकारच्या खेळाची मैदानं येतात. आणि अशा मैदानांवरती 30% डेव्हलपमेंट राज्य सरकारने अलाउड केलेली आहे. बातमी लावली कशी? शिंदेच्या विभागाने. म्हणजे याला मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा नाहीये. मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय हा निर्णय होऊच शकत नाही. कुठलाही निर्णय, राज्य असेल तर मुख्यमंत्री आणि देश असेल तर पंतप्रधान, यांच्या सहीशिवाय, त्यांना माहित असल्याशिवाय होऊ शकत नाही. दुसरी बातमी, MTNL आणि BSNLच्या सर्व जागा पंतप्रधान आवास योजनेखाली गरिबांच्या घरासाठी यापुढे देण्यात येणार आहेत. बघा किती गोंडस नाव आहे. पंतप्रधान आवास योजनेखाली गरिबांसाठी घरं बांधण्यासाठी देण्यात येणार आहे. मग ही घरं बांधणार कोण? साहजिकच आहे, कुठला तरी बिल्डर बांधणार. आणि मग तो काय बिल्डर फुकट बांधणार आहे का? तर तो बिल्डर त्या बदल्यामध्ये दुसरीकडे FSI वापरणार आहे, किंवा ह्या ज्या MTNL आणि BSNLच्या मोक्याच्या जागा आहेत, इथे फक्त 10% गरिबांसाठीची मोफत घरे बांधली जातील आणि उरलेल्या 90% लक्झरीज फ्लॅट तयार केले जातील. आज MTNL, BSNL ही मोकळी खेळाची मैदानं मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मी जे म्हणतोय की महाराष्ट्र विक्रीचा दुसरा टप्पा, तो हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेच्या, कॉर्पोरेशनच्या ज्या काही सगळ्या शाळा होत्या त्या अदानीला विकून टाकलेल्या आहेत. आता काही दिवसांनी अदानी तिथे 20% वरती शाळा बांधेल आणि 80% मॉल करेल. तीच गोष्ट MTNL, BSNL आणि खेळाच्या मैदानांच्या बाबतीमध्ये पुढच्या काही काळामध्ये होऊ घातलेली आहे. मित्रांनो, 30% खेळाचं मैदान कमी होणं याचा अर्थ कळतोय. समजा एखाद्या मैदानावरती 100 पोरं खेळत असतील आणि त्या मैदानाची क्षमता 100% असेल, तर ती या निर्णयामुळे 30% खाली येणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी 100च्या ऐवजी आता 70च पोरं खेळतील. मग 30% पोरांनी खेळायचं कुठं? त्या 30% मुलांनी त्यांचे जे गुण आहेत खेळाचे, त्यासाठी जायचं कुठं? दिवसेंदिवस हे जे महालुटारू सरकार आहे, हे महालुटारू सरकार फक्त आणि फक्त काही ठराविक समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या आणि केंद्र सरकारच्या मोक्याच्या जागा या ठराविक जमातीच्या समाजाच्या घशात घालण्याचं एक षडयंत्र गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात चालू आहे. आणि ह्याच्याबद्दल कुणी बोलत नाहीये, कुणी आवाज उठवत नाहीये. कारण इथं सगळे मॅनेज आहेत. कारण इथं प्रत्येकाला पाकिटं जातात. या देशाबद्दल, या राज्याबद्दल, या शहरांबद्दल यांना कोणतीही आत्महत्या राहिलेली नाहीये. अरे, आमची येणारी पिढी जगणार कशी? ती मोकळा श्वास घेणार कशी? ती पोरं खेळायला जाणार कुठे?
ती वृद्ध लोक फिरायला जाणार कुठे? आणि एमटीएनएल, बीएसएनएल आज एवढ्या मोक्याच्या जागा तुम्ही का बिल्डरच्या घशामध्ये घालताय? उद्या जर का राज्य शासनाला, केंद्र शासनाला एखादा नवीन विभाग सुरू करायचा असेल किंवा काही गरज पडली इमर्जन्सीमध्ये, तर अशा वेळेस या जागा सरकारच्या कामाला येणार आहेत आणि त्या जागा तुम्ही एक गोंडस छान नाव देऊन बिल्डरच्या घशात घालताय. मग तुम्ही डिक्लेअर करून टाका ना महाराष्ट्र विकलेला आहे म्हणून. म्हणजे आम्ही जे काही हे तळमळीने बोलतोय ते सुद्धा बोलणं बंद करून टाकू. आम्हाला कुठेतरी वाटतंय की अरे हे राज्य आमचं आहे, इथे आम्ही जगतोय, आमच्या येणाऱ्या पिढ्या इथे जगणार आहेत. पण तुम्ही मात्र सगळं नेस्तनाबूत करायला निघालेला आहात. खेळाची मैदानं सुद्धा तुम्ही सोडायला तयार नाहीये. अहो, इथं रस्त्यावरती चालणं अवघड झालेलं आहे, तिथं कमीत कमी कुठेतरी खेळाची मैदानं वाचलेली आहेत, ती मुलं तिथं जाऊन खेळू शकतात, त्याच्यावरती सुद्धा तुमचा डोळा. निषेध असले निर्णयांचा. लोकसंघर्ष पक्ष या दोन्ही निर्णयांचा जाहीररित्या निषेध करत आहे. आणि हे जे मी म्हटलं महालुटारू सरकार आहे, या महालुटारू सरकारला तर चपलीने मारलं पाहिजे आणि यांच्या सगळ्या मंत्र्यांना चपलीने मारलं पाहिजे. मला कळत नाही यांची पोरं काही आभाळात वाढणार आहेत का? म्हणजे हे जे आमदार, खासदार, महालुटारू सरकारमधले जे मंत्री आहेत, यांच्या मुलांना खेळायला मैदान नकोय का? लाज कशी वाटत नाही तुम्हाला? म्हणजे आता आम्ही बोलून बोलून थकलो. कधी कधी तर नैराश्य यायला लागलेले की कोणासाठी आणि कोणाबद्दल बोलायचं. म्हणजे उद्या वानखेडे स्टेडियम वरती 30% भाग ह्या GR मुळे कमर्शियलाइज होणार आहे. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा इतकं गोंडस व्याख्या केलेली आहे त्याची की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असलं पाहिजे, स्पेक्टॅक्युलर गॅलरी असली पाहिजे, त्याच्यानंतर स्पोर्ट्स म्युझियम असलं पाहिजे. हे सगळं नावाला आहे, हे सगळं नावाला आहे. तिथे मस्त लक्झरियस क्लब होणार, शहरातले अति उच्च श्रीमंतीत लोक त्याचे मेंबर्स होणार, तिथे छान लॉबिंगचे कार्यक्रम चालणार. मग कुठल्या बिल्डरच्या घशामध्ये कुठली जमीन कशी घालायची आहे, कुठल्या अधिकाऱ्याला कसं मॅनेज करायचंय, कुठल्या हिरोईनीला बोलवायचंय, कुठल्या खराब बाबाला तिथं लिंग पूजन करायला बोलवायचंय, हे अशा सगळ्या तद्दन गोष्टी त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या नावाखाली तिथं घडणार. आणि महाराष्ट्राची धूळफेक अशी चालू ठेवणार. या महालुटारू सरकारला मी पहिल्यांदा आव्हान करतो की खरंच तुमच्यामध्ये जर का आमच्या प्रती काहीतरी भावना शिल्लक असेल तर हे दोन्ही GR पहिले रद्द करा. हे जागा, खेळाची मैदानं असो, MTNL असो, BSNL ची जागा असो, या सगळ्या रिसोर्सेस वरती आमचा देखील हक्क आहे. सामान्य माणसाचा सगळ्यात प्रथम हक्क आहे. त्याला काहीतरी गोंडस नावं देऊन एका ठराविक जातीच्या, जमातीच्या, समाजाच्या बिल्डरच्या घशामध्ये तुम्ही ते घालू नका. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये संघर्ष डबल करण्यात येईल आणि हा संघर्ष इथून पुढे रस्त्यावरचा असेल. त्याचप्रमाणे लोकसंघर्ष पक्षांनी मराठी अभ्यास केंद्र साठी जो पाठिंबा दिलेला आहे, त्या पाठिंब्याच्या निमित्तानं पुण्यामध्ये 1 मे 2026 रोजी एक पदयात्रा काढण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये यांनी जी महाराष्ट्राची दुर्दशा केलेली आहे आणि का 1 मे दिन साजरा केला जातो, का त्या 106 हुतात्म्यांनी स्वतःचं बलिदान दिलं आणि असं बलिदान देण्याची येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा गरज भासणार आहे, त्याच्यातले प्रखर मुद्दे जे महाराष्ट्राला भेडसावतायत, मराठी माणसाला भेडसावतायत, त्या निमित्ताने ही पदयात्रा होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सामील व्हावं आणि या महाराष्ट्राची एकजूट दाखवून देण्यात यावी. जय महाराष्ट्र.